नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या ज्या काही लाभार्थी असतील, अगोदर ती जुलैपासून सुरुवात झाली आणि आतापर्यंत पैसे हप्ते मिळत गेले। गेल्या हप्त्यापासून काय झालेलं आहे की जे काही इतर शासकीय योजनेचा जर लाभ घेणाऱ्या महिला असतील तर त्यांना पैसे येण्याचे बंद झालेले आहेत। बंद म्हणजे काय तर गेल्या वेळेस कसा झालेला आहे की नियमानुसार सांगण्यात आलं होतं की जे कोणी महिला इतर शासनाच्या योजना घेत असतील तर त्यांना उर्वरित रक्कम देण्यात येईल। म्हणजे ऑलरेडी त्यांना जितके मिळतात त्याच्या सोडून 1500 पर्यंत काय हप्ता असेल ते देण्यात येईल। समजा उदाहरणार्थ जर पाहिलं तर एखाद्या महिलेला जर 700 रुपये महिना जर मिळत असतील तर त्या महिलेला दुसरे ते 700 प्लस लाडकी बहीणचे 800 असे मिळून 1500 रुपयाच्या पर्यंत मिळवले जातील असं सांगण्यात आलेलं होतं। पण असं तर देण्यात आलेलं नाहीये। ज्या महिलेला महिला पात्र लाभार्थीला ऑलरेडी जर पैसे मिळत असतील, त्याच्यामध्ये इंदिरा गांधी योजना असतील किंवा पगार असतील, अनेक 65 वर्षावरील पगार असतील, किंवा जर पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठीच्या ज्या काही महिला पात्र लाभार्थी असतील, अशांना गेल्या ह्याच्यापासून म्हणजे गेल्या हप्त्यापासून जर पाहिलं तर फक्त त्यांना 500 रुपये दिले जात आहेत। ते आपण उदाहरणासहित पाहिलेलं आहे आणि प्रूफ सहित सुद्धा पाहणार आहोत। तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकताय, हे पाहू शकताय। हा जो आहे तो 2000चा हप्ता आहे। 2000चा हप्ता पडलेला आहे। हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आहे। त्यानंतर हे 2000 रुपये उचलून घेतले। त्यानंतर हे पाहू शकताय तुम्ही 7 मार्च 2025 रोजी 500 रुपये क्रेडिट झालेले आहेत। हे महिला पात्र लाभार्थी आहे पीएम किसान सन्मान निधीची, म्हणून यांना फक्त 500 रुपये जमा झालेले आहेत 7 मार्च 2025 रोजी, जो की बाकीच्या महिलांना 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे। अशा पद्धतीने जर पाहिला तर ज्या काही इतरत्र योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना पैसे फक्त आता 500 रुपये महिना दिले जात आहेत। जर तुम्ही जरी असाल तर तुमचे पैसे अनेक अफवा उठवण्यात आलेले आहेत की पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी असतील किंवा इतर कोणत्याही लाभार्थी असतील तर त्यांना पैसे पडायचे बंद झाले आहे। हे अनेक अफवा उठवण्यात आलेले आहेत, पण तसं नसून ज्या पात्र लाभार्थी आहेत आणि त्यांना जर पैसे पडत असतील दुसऱ्या योजनेचे तर त्यांना उर्वरित फक्त आता सध्या त्यांना 500 रुपये दिले जात आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल किंवा तुमचे पैसे येत नसतील तर तुम्ही ऑलरेडी तुमचे पहिले जिथे पैसे आलेले होते तिथे जाऊन तुम्ही सविस्तर चेक करा, तुमचं स्टेटमेंट बघा। त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले आहेत त्या तारखेमध्ये तुम्हाला ते 500 रुपये जमा झालेले खात्यावरती तुमचे आहेत। म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे दर महिन्याला फक्त 500 रुपये येत जातील आणि बाकीच्या ज्या महिला असतील त्यांना 1500 मिळत जातील। 500 रुपये कुणाला येणार तर फक्त ज्या महिला इतरत्र योजनेचा लाभ घेतात त्याच महिलेला येणार आहेत। अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट आपण प्रूफ सहित पाहिलेलं आहे। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।